आज जर महाराष्ट्र हितासाठी किंवा मराठीसाठी वगैरे एकत्र यायचंय, तर मग वेगळं होण्यामध्ये महाराष्ट्र हिताचा सत्यानाश होईल हे माहित नव्हतं का? अनेकदा राजकीय पक्ष आणि नेत्यांना असं वाटतं की आपण काही बोलावं, लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. एवढी आता लोक बाळबोध राहिली नाहीत. आज जी झुंबड उडालेली आहे त्याचं कारण सरळ आहे की नगरसेवक झालं की आपल्या घरात रिझर्व्ह बँक झाली, पाहिजे तितक्या नोटा छापा. विचारधारा हे तर थोतांड आहे. शरद पवारांनी हे गेल्या 50 वर्षात सातत्याने दाखवून दिलं की विचारधारा वगैरे काही नसते. हा, एक गोष्ट मी मान्य करतो की मीडियामध्ये प्रचंड सहानुभूती ठाकरे बंधूंसाठी आहे, पण आपल्या देशातल्या निवडणुकांचं दुर्दैव असं की निवडणूक आयोग मीडिया मधली सहानुभूती मोजत नाही. एक लक्षात ठेवा, लेबल वेगळं आणि ब्रँड वेगळा. ब्रँड म्हणजे त्या क्वालिटीचा माल. आज उद्धव ठाकरे मध्ये बाळासाहेबांच्या त्या क्वालिटीज नसतील तर मग ठाकरे ब्रँड हे एक थोतांड आहे. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. साप्ताहिक विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. साधारणपणे 18 वर्षांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ राजकीय स्वार्थासाठी वेगळे झाले. या काळात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीका केली. ते कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसले. राज आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकमेकांवर यथेच्छ टीका केली. पण त्यानंतर आता नाईलाजास्तव साधारण 18 वर्षांनंतरच हे दोन भाऊ पुन्हा एकदा राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती आणि ही बहुप्रतीक्षित अशी युती आता महापालिकेसाठी आपल्याला पाहायला मिळते. पण एकूणच या युतीची गरज होती का, किंवा या युतीमुळे नेमकं काय साध्य होईल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावर, महापालिकेच्या निकालावर याचा काही परिणाम होईल का, किंवा भाजपसाठी हे आव्हान ठरेल का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेत. आणि याच प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. नमस्कार भाऊ. नमस्कार. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. कार्यकर्त्यांची खूप वर्षांची ही इच्छा होती, म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला तर ही युती झाली नाही, पण आता ही युती झाली आहे. आणि त्याआधी एक लिटमस टेस्ट म्हणून बेस्ट निवडणुकीत हे दोन भाऊ एकत्र लढले, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. एकंदरीतच 24 डिसेंबरला मोठा गाजावाजा करत पत्रकार परिषद झाली. पण या युतीमुळे खरंच काही साध्य होणार आहे का? त्यात एक गोष्ट, सगळी जी चर्चा मी ऐकतो गेले कित्येक दिवस, तेव्हा मी एकच गोष्ट परत परत सांगत राहिलो की हे वेगळे का झाले. आज जर महाराष्ट्र हितासाठी किंवा मराठीसाठी वगैरे एकत्र यायचंय, तर मग वेगळं होण्यामध्ये महाराष्ट्र हिताचा सत्यानाश होईल हे माहित नव्हतं का? त्यावेळेला असं काय होतं की तुम्हाला वेगळं व्हावंसं वाटलं तेव्हा लोकभावनेला काही किंमत नव्हती का? मला आठवतं, वळंजू नावाचा एक खूप जुना शिवसैनिक आहे, तो जवळजवळ 10-12 वर्षापासून अटापिटा करत होता. अनेकदा तर मला वाटतं दोनदा तरी त्याने शिवसेना भवनापासून मातोश्रीपर्यंत मोर्चा काढला, तर त्याला तो अर्धवट सोडायला भाग पाडण्यात आलं. मग तेव्हा ते वेगळं राहण्यामध्ये महाराष्ट्र हित होतं का? अनेकदा राजकीय पक्ष आणि नेत्यांना असं वाटतं की आपण काही बोलावं, लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. एवढी आता लोक बाळबोध राहिली नाहीत. 70-80 वर्षामध्ये बाकी ज्या काही बदल झालेले आहेत त्यापैकी एक मोठा बदल असा आहे की हळूहळू करत देशाच्या कानाकोपऱ्यातला सामान्य नागरिक, मतदार हा जागृत होत चाललाय, प्रगल्भ होत चाललाय. दुर्दैवाने राजकीय नेते आणि राजकीय चिकित्सक, विश्लेषक जे आहेत त्यांना हा बदल ओळखता आलेला नाही. आणि म्हणून अलीकडल्या काळात आपण 10-12 वर्षात बघितलं असेल तर सगळीच्या सगळ्या बाबतीत निवडणुका आपण होतात किंवा राजकीय घडामोडी घडतात, त्यामध्ये सगळे राजकीय अभ्यासक, जाणकार, पंडित आहेत, त्यांचे सगळे अंदाज चुकतात. याचं कारण जग 2025 मध्ये आले आणि ही सगळी चिकित्सक, राजकारणाचे पंडित हे सगळे 2000च्या अलीकडे अडकलेले आहेत. अगदी आत्ता आपण बिहारच्या निवडणुकांकडे बघितलं तर जातीशिवाय बिहारचं राजकारण चालत नाही, काय 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 सांगितलं गेलं. पण बिहारच्या निकालांनी जातपात मोडून मतदान झाल्याची साक्ष दिली. त्यातून काही शिकायची तयारी असली पाहिजे.
मी नेहमी एक बोलताना सांगतो की अनेकांना असं वाटतं की प्राध्यापक शिक्षक यांना कामाचे तास कमी आहेत. 3 तासाचं प्राध्यापकाचं काम आहे असं म्हणतात, पण त्याला 3 तास दिलेले आहेत, त्या पलीकडे उरलेले 4-5 तास जे आहेत त्याच्या नोकरीचे, त्याने त्या विषयाचा अभ्यास करावा ही अपेक्षा आहे. म्हणजे स्वतः अभ्यास न करता वर्गात जाऊन तुम्ही उभं राहिलात आणि तुम्ही अगदी लेक्चर दिलं मुलांसमोर, तरी तुमचाच अभ्यास कच्चा राहतो. आणि ती अवस्था आजच्या राजकीय पंडितांची झालेली आहे. त्यांचे अंदाज म्हणून चुकतात की बदल जो झालाय, कोणी आता इतक्या गेले 5 जुलै पासून आपण बघतोय 2 ठाकरे बंधू एकत्र येणार, ठाकरे ब्रँड वाचवणार, काय 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 वर्णनं केली जात आहेत. पण एकानेही त्यांना विचारलं नाही की तुम्हाला महाराष्ट्र हित हे एवढं मोठं वाटत होतं, तर तुम्ही वेगळे का झालात? मग ते ठीक आहे, भाऊबंदकी आहे वगैरे वगैरे, त्याची उत्तरं दिली जातील. पण मग तुमच्या कुटुंबाच्या पलीकडे महाराष्ट्राचं हित दुय्यम ठरवून तुम्ही वेगळे झालात ना, मग आज तुम्हाला महत्व का वाटतं आणि तेव्हा का वाटत नव्हतं? तर आज तुम्ही राजकीय हेतूने एकत्र आलात, हे त्याचं उत्तर आहे. या पलीकडे काय मला वाटत नाही त्याचा परिणाम होईल, काय होईल, कारण लोक इतके मूर्ख राहिलेले नाहीत. मी आणखीन एक मजेशीर उदाहरण देतो की 11 वर्ष महाराष्ट्रात वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि ते विदर्भाचे होते. पण मजेशीर गोष्ट अशी होती की काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू व्हायच्या, त्यावेळेला नेमका विरोधी पक्षात बसलेले जांबुवंतराव धोटे हे स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन सुरू करायचे. आणि एकदा वसंतरावांना धोका नाही असं दिसलं की ते आंदोलन संपायचं. तेव्हा मराठी अस्मिता, मुंबई तोडणार, ह्या गोष्टी ह्या गेल्या 50-60 वर्षापासून नाही, स्वातंत्र्य आपला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून चालू आहे. आता त्याला त्या भुलभुलैयात फसण्या इतका मतदार दुधखोळा राहिलेला नाही, हे विश्लेषकांसकट मला वाटतं ठाकरे बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे. भाऊ, कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांशिवाय अपूर्ण असतो आणि आता दोन्हीकडचे जर कार्यकर्ते पाहिले तर त्यांच्यात आधी खूप उत्साह होता, पण जशी युती झाली तसं आता नाराजी नाट्य किंवा राजीनामा सत्र हे सुरू झालेलं दिसतंय. तर नेमके कार्यकर्त्यांची भावना काय, ते नाराज का आहेत? किती पद्धती आहे हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला 5 वर्ष दिली जातात, त्या 5 वर्षामध्ये तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये, त्या वॉर्डामध्ये आपला नेता उभा करता आला पाहिजे, तयार करता आला पाहिजे. त्याला तिकीट मागायची वेळच येऊ नये ना. तिकीट मागायची वेळ येतात. मी तुम्हाला शिवसेनेचं उदाहरण देईन. अजित पंडित नावाचा सेना भवन पासून माहीमच्या दिशेने जो एक वॉर्ड आहे, आता ती जुनी कोहिनूर मिल वगैरे असा सगळा गोपी टँक वगैरे, तो अजित पंडित 5 वेळ मला वाटतं निवडून आला आणि त्याच्या वॉर्डमध्ये दुसरा कोणीही तिकीट पण मागत नव्हता. दिवाकर बोरकर नावाचा अजित पंडितचा शाखा प्रमुख होता, त्याने पण कधी तिकीट मागितलं नाही. कारण नगरसेवक कशासाठी व्हायचंय? आणि अजित पंडित असा होता, अजित पंडित कुठच्या गणेशोत्सव मंडळाला सुद्धा 4 पैशाची देणगी देत नव्हता, कारण तो पैसे कमवत नव्हता. आज जी झुंबड उडालेली आहे त्याचं कारण सरळ आहे की नगरसेवक झालं की आपल्या घरात रिझर्व्ह बँक झाली, पाहिजे तितक्या नोटा छापा. किंवा अगदी शिवसेनेची पहिली निवडणूक, आमच्या लालबागचा ग.म. वराडकर नावाचा शाखा प्रमुख होता, तो निवडणुकीला उभा राहिला नाही. आता तिथे उमेदवार पाहिजे म्हणून हळदणकर नावाचे कोचिंग क्लासवाले होते, त्यांना शिवसेनेतर्फे उभं केलं होतं. दादरला नायगाव वगैरे परिसर आहे, बीडीडी चाळी वगैरे, तिथून स्नेहलता कोरडे नावाच्या महिला, ही पहिली शिवसेना नगरसेविका आहे जेव्हा महिलांसाठी आरक्षण नव्हतं. पण प्रभाकर भोमकर हा शाखा प्रमुख निवडणुकीला उभा राहिला नव्हता. आज सगळ्यांना व्हायचंय, त्याचं कारण समजून घ्या. आणि मग तिकिटाची झुंबड, मग ते दाणे टाकून, नेते पण दाणे टाकून कोंबड्या झुंजवाव्यात, तसं चालतंय. अखेरच्या दिवसापर्यंत याची काही गरज नाही. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज ठाकरेंनी एक वाक्य वापरलं की मी कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं समजतो, आणि त्या वाक्यापासूनच उद्धव सेना आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असं ते म्हणाले होते.
पण त्यांनी पत्रकार परिषदेत फक्त मुंबई महापालिकेसाठी युती करत असल्याची घोषणा केली आणि इतर ठिकाणी त्यांची मैत्रीपूर्ण लढत आहे किंवा इतर वेगळ्याच पक्षांसोबत त्यांची युती आहे. तर याची काय कारण आहे? म्हणजे मुंबई महापालिकेसाठी हे दोन भाऊ एवढे आग्रही काय आहेत? तर ठीक असतं. कार्यकर्ते त्या विभागामध्ये जर आजपर्यंत तुमच्या विरुद्ध माझे कार्यकर्ते लढलेले असतील, अगदी डोकी फोडली गेली असतील, एकमेकावर केसेस झाल्या असतील, तर नेत्यांनी मिटवलं किंवा नेत्यांचं भांडण मिटलं म्हणून खाली वॉर्डामध्ये कार्यकर्त्यांचं भांडण मिटलेलं नसतं ना. आपण ते हिंदी सिनेमामध्ये बघतो ना की पिढ्यानुपिढ्यांचं चौधरी आणि कोणतो ठाकूर यांची भांडणं असतात. हा तसा भाग असतो ना. तो त्यांच्या तिथल्या स्थानिक व्यक्तिगत स्वार्थानुसार तयार झालेली भांडणं असतात. त्यामुळे एक माणूस या पक्षात गेला की दुसरा त्याचा शत्रू दुसऱ्या पक्षात जातो. त्यामुळे ते पक्षाच्या त्या तिथल्या वॉर्ड लेव्हलवर स्थानिक तालुका पातळीवर जे वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते नेते असतात ते त्या पक्षाच्या विचारधारेमुळे आलेले नसतात. आणि विचारधारा हे तर थोतांड आहे. शरद पवारांनी हे गेल्या 50 वर्षात सातत्याने दाखवून दिलं की विचारधारा वगैरे काही नसते. फुले शाहू आंबेडकर हे पवार नेहमी बोलतात, पण फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वावर काटेकोरपणे चालणारा शेतकरी कामगार पक्ष हा पवारांचा पारिवारिक पक्ष होता, परिवाराचा पक्ष होता. शरद पवार हा एकमेव त्या परिवारातला माणूस जो शेका पक्षाच्या बाहेर काँग्रेस पक्षात गेला आणि अगदी आपल्या भावाच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी प्रचार केला होता. पवारांचं तत्वज्ञान काय होतं? सत्ता. कारण त्यावेळेला काँग्रेसच्या हाती सत्ता केंद्रित झालेली होती. अजितदादा आज भाजप बरोबर आहेत, ते पवारांच्या विचाराने चालले. शिव फुले आंबेडकर नाही, तत्वानी नाही. पवारांचं तत्वज्ञान एकच आहे की सत्तेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हा जो गदारोळ आज चाललेला आहे ना, तो मूर्ख आहेत, त्यांना माहिती नाही पवारांचं तत्वज्ञान काय, सत्ता. फुले शाहू आंबेडकर हा त्यांच्यासाठी फोडणीत टाकायचा कडीपत्ता आहे. तो तडतडतो, होरपळतो आणि मग जेवायला बसलं की वाटीत जे वरण असतं किंवा भाजी असते त्यातला कडीपत्त्याचं पान ताटाच्या बाहेर टाकलं जातं. तेव्हा तत्वज्ञान, विचारधारा वगैरे आहे ना, हा सगळा फोडणीतला कडीपत्ता आहे. बरोबर. म्हणजे सत्तेसाठी काही पण, ही आत्ताची परिस्थिती आहे पक्षांची या सगळ्या. आणि आता हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे भाजपला अवघड जाणार अशी चर्चा सगळीकडे पाहायला मिळते. पण आत्ताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल लागला त्यात भाजप हा मोठा पक्ष ठरला. तर मुंबईमध्ये किंवा एकूणच महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला हे आव्हान ठरणार आहे का, या दोन भावांचं एकत्र येणं? नाही, हे गंमत अशी असते ना की निवडणुकीचं अंकगणित नाही चालत. ते तुम्हाला सोपं वाटतं. हे 2+3 बरोबर 5 आणि 1+1 बरोबर 2, पण इकडे 1+1 2 फणस असतील आणि या बाजूला 2+3 संत्री असतील तर दोघांचं वजन बरोबर भरत नाही. तिथे गेलात की तुम्हाला वजनावर घ्यायला लागतं ना. मग एक फणस बरोबर 50 संत्र होतात आणि म्हणून हे बीजगणित असतं, हे अंकगणित नसतं. तेव्हा दोन बंधू एकत्र आले. अरे दोन बंधूंच्या गेल्या निवडणुकीतल्या मतांची बेरीज करा, सोपं आहे. आत्ता विधानसभा निवडणुका साधारण 13 महिन्यापूर्वी झाल्या. त्यामध्ये मुंबई परिसरातली उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांची मतं आपण बघितली, जिंकलेल्या किंवा पडलेल्या, ती 23% आहेत. उबाठा, शिवसेना, मशाल या निशाणीवर 23% मतं उद्धव ठाकरेंना मिळाली. हा, ती सुद्धा काँग्रेस बरोबर असताना पण धरू की ठीक आहे 23% मतं आहेत. राज ठाकरेंचा पक्ष वेगळा लढला होता, त्याला 7% मतं होती. दोघांची बेरीज केली तर 30% होते. आज काँग्रेस बरोबर, काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या बरोबर नाहीये. पण दुसरीकडे तुम्ही जाल तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज सुद्धा बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपची मतं 29.8% वगैरे होती आणि एकनाथ शिंदेची, मुंबईचे एकनाथ शिंदेच्या पक्षाला मिळालेली मतं 17 पॉइंट काय आहेत. म्हणजे दोघांची बेरीज 46 ते 47% होते. आता
दोघांमधला गॅप बघा. ठाकरे युती आणि शिवसेना भाजप युती यांच्या मतामधला अवघ्या 12 महिन्यापूर्वीचा गॅप हा 16% आहे. तो तुम्ही कसा घटवणार हे सांगा. दोन ठाकरे बंधू एकत्र आले, फारच छान. लग्नाच्या रिसेप्शनला त्या दिवशी पुरतं ते नवरा बायको जे वधूवर असतात त्यांना सगळे नमस्कार करतात, त्यांच्या गळ्यात हार असतात, अमुक तमुक. 2 दिवसांनी त्या मुलीचं किंवा मुलाच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं लग्न असेल तेव्हा हे हार घालायला गेलेले असतात, स्टेजवर दुसरे असतात. तेव्हा इव्हेंट हा एक वेगळा भाग असतो. कालच्या इव्हेंट मधलं जे अट्रॅक्शन नसतं ते आजच्या इव्हेंट मधलं नसतं. निवडणुकीत हे लक्षात घ्यावं लागतं की आज तुमची ताकद आहे किती. हा, एक गोष्ट मी मान्य करतो की मीडियामध्ये प्रचंड सहानुभूती ठाकरे बंधूंसाठी आहे. पण आपल्या देशातल्या निवडणुकांचं दुर्दैव असं की निवडणूक आयोग मीडियामधली सहानुभूती मोजत नाही. ईव्हीएम वरची किंवा कागदावरची मतं मोजतो. अन्यथा उद्धव ठाकरे 90% जागा जिंकून आणू शकतील. पण त्यांच्या सहानुभूतीची मतं निवडणूक आयोग मोजत नाही आणि निवडणूक आयोग मोजतो त्यावरच निकाल लागत असतो. आणि त्यामुळे दोन बंधू एकत्र आल्याने पत्रकारांनी किती एक्साइट व्हावं, त्यामुळे काही फरक पडणार नाही. तुम्ही जे म्हणालात की मीडियामध्ये सहानुभूती मिळाली, म्हणजे एका चॅनलने अशी हेडलाईन दिली होती की बाळासाहेबांचे 2 बछडे एकत्र आले. आता हे 2 बछडे, 2 भाऊ एकत्र आले तरी त्यांना राजकीय फायदा होणार आहे का, किंवा पक्ष नेते म्हणून त्यांचं पुढच्या काळातलं भवितव्य काय असणार आहे? भावना विवश झाल्यासारखं काही लोक बोलतात. ते एक गोष्ट विसरतात की बाळासाहेब हा ब्रँड होता, ठाकरे ब्रँड नव्हता. बाळासाहेब हा ब्रँड होता. तो ब्रँड उद्या आपण तो पुण्याचा बाखरवडी आहे, चितळेंची बाखरवडी. चितळे नावाने घेत नाहीत ते बाखरवडी मागतात. चितळे आम्हाला एक चितळे द्यावं असं होत नाही. लोक काय म्हणतात, आम्हाला बाखरवडी पाहिजे चितळ्यांची. चितळ्यांकडे काय ती वेगवेगळे मिठाईचे पदार्थ मिळतात ना, फरसाण मिळतं, काजू कतली मिळते. आता तुम्ही तिथे जाऊन बाखरवडीच्या ऐवजी चितळेकडून काय काजू कतली घेऊन आल तर बाखरवडी पाहिजे असलेला माणूस नाराज होईल. किंवा चितळे हा ब्रँड असला तरी चितळे ब्रँड हा बाखरवडी बेस्ट आहे. तसं बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, ठाकरे हा ब्रँड नव्हता. त्यामुळे आता काल परवा मी एका पत्रकाराचं वक्तव्य ऐकलं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत भाषण करताना सांगितलं की शिवसेना हिंदुत्वाकडे वळली, ही आमची मोठी चूक झाली. बाळासाहेब हा राजकारणातला ब्रँड बनला, त्याचं कारण त्यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. थोडक्यात आज जर उद्या कोणीतरी चितळ्यांमधला म्हणेल की आमच्या आजोबांनी बाखरवडी विकायला सुरुवात केली, ही चूक झाली होती, तर तो ब्रँड राहील का? नाही राहत. उद्धव ठाकरे जर स्वतःच सांगतात की माझ्या वडिलांनी ही चूक केली हिंदुत्वाकडे जाऊन. हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना राज्यभर गेली, तेव्हा ठाकरे ब्रँड म्हणतात. तो ठाकरे ब्रँड हा हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. सेक्युलर उद्धव ठाकरे हा शिवसेनाचा किंवा ठाकरेचा ब्रँड नाही. ठाकरे म्हणून मी तुम्हाला ती काजू कतली आणि बाखरवडी हा फरक का सांगितला, हा समजायला सोपा आहे म्हणून सांगितला. आणि त्यामुळे 2 बछडे एकत्र आले ते बोलायला खूप सोपं असतं. आई देखील आपल्या घरातलं बाळ असतं त्याला बछडा म्हणतो, बच्चा म्हणते. पण ज्याच्या पॅन्टवर किंवा फ्रॉकवर, साडीवर त्या बाळाने लघवी केलेली असते त्यांच्यासाठी ते बछडा नसतं, ती चिडते बाई असेल, बुवा असेल, कोणतो. तेव्हा बछडे वगैरे बोलणं तुमच्या कौतुकाचे ठीक आहे, रस्त्यावरच्या नागरिकांच्या वाट्याला काय आलं? मी एक उदाहरण म्हणून सांगतो. अरविंद भोसले नावाचा वर्डीला राहणारा एक कार्यकर्ता जो नारायण राणेंनी शिवसेना सोडली म्हणून भडकला होता आणि जोपर्यंत नारायण राणे निवडणुकीतून पराभूत होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही म्हणून तब्बल 9 वर्ष अनवाणी फिरला.
आज त्या अरविंद भोसलेची आठवण कोणाला तरी आहे का? ते ब्रँड ब्रँड बोलतात. त्याच्या हातात बाळासाहेबांनी शिवबंधन मानलं नव्हतं, पण त्याला एक भूमिका दिली होती. त्याची निष्ठा भूमिकेशी होती. एकनाथ शिंदेची भूमिका जी आहे त्या भूमिकेशी निष्ठा जोडलेली आहे. उद्धव ठाकरेंची निष्ठा ही निवडून येणारे नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी जोडलेली आहे. बाळासाहेबांची नव्हती आणि म्हणून बाळासाहेब हा ब्रँड होता. आणि हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. मी प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला अयोध्येला गेलो होतो. अयोध्येला एका केमिस्टकडे मला त्या गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून गेलो होतो. बोलता बोलता विषय निघाला. आम्ही बोलत होतो, कहा से आहे, क्या आहे. मी जेव्हा त्याला सांगितलं, कधी काळी मी मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो आणि मार्मिक म्हणजे बाळासाहेब ठाकरे संपादक होते. तो इतका त्याने बसवलं, मला चहा पाजला, माझ्याकडून तो पैसे घ्यायला तयार नव्हता. त्याला ब्रँड म्हणतात. की बाळासाहेब हयात नाहीत, 8-10 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि कुठे अयोध्येतला तो कधी मुंबईत आला नाही. म्हणाले वहा बैठकर या बाबरी गिराई, त्याला ब्रँड म्हणतात. त्याचा मागणूस जर उद्धव ठाकरे यांच्या वर्तनामध्ये, उक्तीमध्ये नसेल तर मग ब्रँड म्हणून कोणी किंमत देणार नाही. एक लक्षात ठेवा, लेबल वेगळं आणि ब्रँड वेगळा. ब्रँड म्हणजे त्या क्वालिटीचा माल. आज उद्धव ठाकरे मध्ये बाळासाहेबांच्या त्या क्वालिटीज नसतील तर मग ठाकरे ब्रँड हे एक थोतांड आहे. खूप सोप्या शब्दात तुम्ही हे सांगितलं. आता एकच प्रश्न विचारते जाता जाता. उद्धव ठाकरे काय किंवा राज ठाकरे काय, मुंबईतील मराठी माणूस किंवा हिंदुत्व हेच मुद्दे पुढे आणताय किंवा मराठी माणसाचं कार्ड खेळतायत, पण या दोन्ही मुद्द्यापासून हे दोन्ही भाऊ खूप दूर गेलेले आहेत आणि हे त्यांनी वारंवार सिद्ध केलंय. पण खरंच मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरासाठी मुंबईतला मराठी माणूस हा मुद्दा महत्त्वाचा आहे का? म्हणजे विकासाची कोणतीही योजना ते बोलत नाही, फक्त मराठी माणूस धोक्यात आहे, भाजप आला तर मराठी माणूस राहणार नाही अशा आशयाने ते बोलत असतात. खूप ठिकाणी पोस्टर्स पण लागलेत, मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची वगैरे. तर एकूणच या मुद्द्याविषयी काय सांगाल? खरंच हे मुद्दे महत्त्वाचे आहेत का? नाही नाही, यापैकी बोलणाऱ्यांपैकी किती लोकांनी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन बघितलं? मी बघितलेलं ना, मी शाळकरी वयात होतो तेव्हा, 8-10 वर्षाचा होतो. मी बघितलेलं आहे. प्रश्न असा आहे की जर मराठीवर कुरघोडी होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. पण मग मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं हा प्रश्न असतो. मराठी उद्योजक अदानी, अंबानी यांच्याना शिव्या घालणं ठीक आहे, पण मराठी उद्योजक तुम्ही किती उभे केलेत? का नाही उभे केलेत? आज घडीला आपण बघितलं तर मराठी खाद्यपदार्थ कमालीचे लोकप्रिय होत आहेत. पण प्रकाश असेल, आस्वाद असेल, पणशीकर असेल, यासारखी जी हॉटेल इंडस्ट्री ही जर शिवसेनेने पुढाकार घेऊन अशा लोकांना त्याचं एक चेन तयार करता आली असती तर मुंबईचा, महाराष्ट्राचा हॉटेलचा सगळा ब्रँड हा मराठी माणसाच्या हाती आला असता. ते काय ते केंटकी चिकन किंवा मॅकडॉनल्ड यापेक्षाही मराठी पुढे गेलं असतं. पण यासाठी शिवसेनेने काय केलं का? शिवसेना म्हणते आम्हाला नोकऱ्या द्या. शेठजी बिगर मराठी पाहिजे, नोकरी आम्हाला पाहिजे. नोकरीचं आंदोलन केलं गेलं, ते चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण उद्योजक उभे करायला किती प्रयत्न केले. मुंबईचे, महाराष्ट्राचे उद्योग पळवले. अरे काय वेडे आहेत का उद्योग? गुजरातने अधिक सवलती दिल्या असतील तर ते उद्योग तिकडे जाणार, ते कोणी पळवत नसतो. हे आपलं बोलायला ठीक असतं लोकांना. गंमत अशी असते ना, लोकांना सोपी उत्तरं आवडतात. कितीही कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं. एक वस्तू घ्या, 5 उपयोग, की लगेच आपण घेतो 10 रुपयात. 2 दिवसात कळतं ह्याचा काही उपयोग नाही. पण ते तेव्हा आपल्या खिशातले 10 रुपये काढून घेतले जातात. तेव्हा हे लोकप्रिय होण्यासाठी असल्या गोष्टी सोप्या असतात. आणि दुसरी गोष्ट, मानवी स्वभाव असा असतो की आपण जेवढे कष्ट करतो, आपण मेहनत करतो, आपल्याला फळ मिळत नाही, ही एक पराभूत मनोवृत्ती मानवी स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो म्हटलं की आवडतं. त्यामुळे काही प्रमाणात मराठी माणसं त्यांच्याबरोबर राहणार. आपण संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि ज्या जातीपातीमध्ये विभागले गेलेले गट आहेत, पण हळूहळू करत ज्या वेळेला त्यातून शिक्षण वाढतं, सुखवस्तूपणा वाढतो, ते अशा लोकांपासून दुरावलेले तुम्हाला दिसतील. कारण ते विचार करायला लागतात. गंमत आहे की दरवेळेला माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय. काय
पाकिस्तानची जी भूमिका आहे, 70-80 वर्ष गेली, भिकेला लागलाय. भारताशी स्पर्धा करायची गरज का होती? तुमच्या आहेत तेवढ्या क्षमतेवर तुम्ही काम करा. इस्रायल सारखा एक छोटा देश जो गेल्या 70 वर्षामध्ये जगातल्या महासत्तांना आव्हान देण्यापर्यंत गेला, कारण त्यांनी त्यांच्यातल्या क्वालिटी जोपासल्या, त्यासाठी शिस्तबद्ध रीतीने प्रयत्न केले. तसं मराठी माणसासाठी तुम्ही शिवसेनेने 60 वर्षात काय केल्याचं उत्तर पण द्यावं लागेल ना. ते उत्तर काय आहे? तर आम्ही शिव्या घातल्या ना, आम्ही रोज टोमणे मारले ना, असं म्हणणार आहात का? नाही. आणि बाळासाहेबांनी हा भेदभाव केला नाही, मराठीवर कुरघोडी करणाऱ्याला रोखलं. पण त्याच बाळासाहेबांनी अनेक अमराठी लोकांना सुद्धा इतकी बहुमोलाची मदत केली आहे की ते बाळासाहेबांकडे मराठीचे आग्रही असूनही मराठी नेता म्हणून बघत नव्हते, हिंदू नेता म्हणून बघत होते. उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत, आजच्या परिस्थितीत त्यांचा लढा सर्व्हायव्हलचा आहे, त्यामुळे त्यांनी सोपा मार्ग काढलाय. आणि मला नेहमी वाटतं की सोपा मार्ग हा डेंजरस असतो, शॉर्टकट हा डेंजरस असतो. 8व्या मजल्यावरून थेट उडी मारली तर आपण जमिनीपर्यंत पोहोचतो, पण सगळे अवयव ठिकाणावर राहतील का याचा विचार करा. जिना त्यासाठी आहे. जिना उतरणं म्हणजे प्रयास करणं आहे. कुठलेही प्रयास, तुम्हाला 5 जुलै पासून साधी युती करून लढू, 5 महिने तुमच्याकडे होते, 5 महिन्यामध्ये एक एक वॉर्ड निवडून तिथे सगळ्यांना बसवून सगळ्या वॉर्डामध्ये तुम्हाला संयुक्तपणे एक उमेदवार ठरवता आला असता. का 2 भावांनी तो ठरवला नाही? अजूनही का लढा चालू आहे, संघर्ष चालू आहे? आणि महाराष्ट्र हितासाठी सगळं दुय्यम असेल तर मग सगळ्या जागा राजने लढवणं किंवा सगळ्या जागा उद्धवने लढवलं, महाराष्ट्र हितासाठी तरी चालेल ना. मग त्याच्यात माझं तुझं का होतंय? जागा वाटप का अडतं? कारण माझं तुझं आहे. स्वार्थासाठी एकत्र आले. लक्षात ठेवा, कुठच्या तरी मोठ्या व्यापक हितासाठी तुम्ही एकत्र येता, त्यावेळेला तुम्हाला असं म्हणता येत नाही की कोण येतो, तुझं का माझं नाही. सगळ्या निवडणुका जिंकून देणारी यंत्रणा अमित शहा उभी करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी होतो, नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मतं मिळतात, त्या चेहऱ्याचं मार्केटिंग अमित शहा करतात. तिथे जागा वाटून घेतलेले ना. तेव्हा एकत्र आलो म्हणून लोक तुमच्यावर भाळतील ही कल्पना सोडून द्या. हिंदी सिनेमामध्ये ते गाणं आहे ना, दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे, बिन ताले की चाबी लेकर फिरते मारे मारे. यापेक्षा या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला मी फार किंमत देत नाही. खरंय, मला वाटतं त्या दोघांचं ध्येय एकच आहे, तर मुंबई महापालिका हातातून जाऊ न देणं आणि भाजपला मुंबई महापालिकेपासून दूर ठेवणं. याशिवाय त्यांच्यासमोर खरं म्हणजे कुठलाच उद्देश नाही. पण महाराष्ट्र हित किंवा मुंबईतल्या मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलोय अशी हवा करून ते एकत्र आलेत. पण त्यांच्या युतीची खरंच गरज होती का, किंवा त्याचा काय परिणाम होणार आहे, हे अनेक प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच मनात होते. आणि त्याची खास शैलीत, म्हणजे भाऊंच्या खास शैलीत आम्हाला आज उत्तरं जाणून घेता आली. भाऊ, मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी सातत्याने चर्चा करायची आहे, आम्हाला ती उत्तरं जाणून घ्यायची आहेत. त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद. आणि प्रेक्षकांना सुद्धा एक सांगणं आहे की भावनिक अस्त्र जरी त्यांनी बाहेर काढलं असलं तरी भावनिक होऊन मतदान करू नका, तर डोळसपणे विकासाचा अजेंडा बघून त्यासाठी मतदान करा. आता काहीच दिवस शिल्लक आहे, त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागतो हे आपल्याला कळणारच आहे आणि त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.